सत्ता स्थापनेपूर्वी एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। गिरीश महाजन एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। गृह विभागावर की त्यांनी मंत्रिमंडळात असावं, उपमुख्यमंत्री पदाची शपथ द्यावी। निश्चित मला वाटतं, मला खात्री आहे एकनाथजी मंत्रिमंडळातच राहतील, उपमुख्यमंत्री म्हणून त्या शपथ घेतील। मी आता त्यांना तुम्ही फडणवीसांकडे काय निरोप घेऊन आलेला आहात? नाही, माझं फडणवीस साहेबांची मंदिराचं दर्शन झालं तर भेट नाही, मी फक्त भेटायला चाललो। शिंदे साहब कोई नाराज नहीं है, बिल्कुल। उन्होंने कल भी राजभवन पे भी कह दिया था, उसके पहले भी प्रेस लेके कह दिया था कि बीजेपी को उनका समर्थन है, वो कतई नाराज नहीं है। अजूनपर्यंत शिवसेनेकडून का घोषणा केली जात नाही की ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत? ते अभी वो इस बारे में मुझे मालूम नहीं है। मैं थोड़ी बघा, आता शपथ घेण्यासाठी फक्त 2.5 तास मुझे लगता है कि एकनाथ जी शपथ आज लेंगे, उपमुख्यमंत्री करके शपथ लेंगे, ऐसे मुझे लग रहा है। ये प्रेशर टैक्टिस है सर? कोई नहीं, कोई टैक्टिस नहीं है, कोई प्रेशर टैक्टिस नहीं है, बिल्कुल खुले दिल से आ रहे हैं। नहीं भाई, इसमें क्या संकट मोचक की बात है? इस तरह की सिच्युएशन को हैंडल करने के लिए मेसेज काय घेऊन आलेला काही कुठलाही मेसेज नाही आहे, कुठला मेसेज घेऊन मी आलेलो नाही। मी फक्त एकनाथ शिंदेना भेटलो आहे। संकटमोचक आपण बघा, आपल्याला 5 वाजता संकटमोचक आहात तुम्ही, संकट 5 वाजता सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल। तर आज सायंकाळी 5 वाजता सर्व गोष्टींचा उलगडा होणार आहे। भाजपचे संकटमोचक याची ख्याती असलेल्या गिरीश महाजन हे आता एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत आणि त्याचमुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। दरम्यान शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असं गिरीश महाजन यांनी सांगितलेलं आहे। एकनाथ शिंदे अजिबात नाराज नाहीत असं सुद्धा गिरीश महाजन म्हणतायत। महाजन एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि आत्ताच त्यांनी या भेटीपूर्वी माध्यमांशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। तर गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर माध्यमांसमोर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। वर्षा निवासस्थानी दाखल होत महाजन यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। दरम्यान आज सायंकाळी सर्व चित्र स्पष्ट होईल असं सुद्धा गिरीश महाजन म्हणतायत। भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असल्याचं सुद्धा सध्या बोललं जात आहे। शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असं विधान गिरीश महाजन यांनी केलेलं आहे। अगदी काही वेळापूर्वीच शिवसेना शिंदे गटाचे अनेक महत्त्वाचे नेते आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीसाठी, त्यांची भेट घेण्यासाठी, त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी वर्षा निवासस्थानी पोहोचलेले होते। त्यानंतर एक महत्त्वाची बातमी सुद्धा समोर आली। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असं समोर आलेला आहे। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता गिरीश महाजन एकनाथ शिंदे यांची त्यांनी भेट घेतलेली आहे। वर्षा निवासस्थानी जात त्यांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली आहे। आज सायंकाळी महायुती सरकारचा सत्ता स्थापन होण्याचा हा दिवस आहे। सायंकाळी आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत, तर दुसरीकडे अजित पवार सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत। मात्र दुसरे उपमुख्यमंत्री कोण असणार याबाबत काहीसा संभ्रम निर्माण झालेला होता। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असं विधान आता गिरीश महाजन यांनी केलेलं आहे। भाजपकडून सध्या एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असल्याचं एकंदरीत चित्र राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे।